नमस्कार, मी दत्तात्रय वारे, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। खरं म्हणजे 2024ची विधानसभा येणाऱ्या 20 तारखेला त्या संदर्भात मतदान होत आहे। आपल्या कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट व महाराष्ट्र महाविकास आघाडी यांचे अधिकृत उमेदवार आपले लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार हे या निवडणुकीला उभे आहेत। 2019 मध्ये म्हणजे 5 वर्षापूर्वी या कर्जत जामखेड तालुक्यातील जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवून मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून दिले होते। त्याची उतराई म्हणून गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी या मतदारसंघातील इमाने ईदद्वारे प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। 5 वर्षामध्ये दादा निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं, परंतु दुर्दैवाने या जगावर कोरोनासारखी महामारीचं संकट आलं। त्यात 2 वर्ष गेली। त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारला धोकावून या महाराष्ट्रामध्ये भ्रष्ट असं खोके सरकार आलं। त्यानंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, रोहितदादांचं घर फुटलं, रोहितदादांवर राजकीयदृष्ट्या ईडीच्या चौकशा लावल्या। अशा अनेक संकटातही खऱ्या अर्थानं 2 वर्षच रोहितदादाला काम करण्याची संधी मिळाली। परंतु या 2 वर्षामध्ये या कर्जत जामखेडमध्ये जवळजवळ 4 ते 4.5 हजार कोटीची विकास कामे रोहितदादाने या मतदारसंघात आणली। ती काही कामं पूर्ण झालीत, काही कामं पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, काही कामांचा शुभारंभ झालेला आहे। खरं म्हणजे रोहितदादाने या सगळ्या विकास कामामध्ये या दोन्ही तालुक्यामध्ये जलसंधारण असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, आध्यात्मिक क्षेत्र, कृषी विषयक, त्याचबरोबर या दोन्ही तालुक्यातील कायदा सुव्यवस्था असेल, त्याचबरोबर या दोन्ही तालुक्यातील त्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न केला आहे। मी या ठिकाणी त्यांनी केलेली कामं एक थोडक्यात विशद करत आहे। या दोन्ही तालुक्यामध्ये जलसंधारणाची कामे करत असताना त्यांनी नदी, ओढे खोलीकरणाचे, रुंदीकरणाचे काम त्या ठिकाणी केले। नवीन बंधारे मंजूर करून ते बंधारे बांधले। त्याचप्रमाणे पाझर तलावाच्या दुरुस्ती केल्या, पाझर तलाव खोलीकरण, रुंदीकरण केलं। त्यामुळं यंदा झालेल्या भरपूर पावसामुळं या सर्व क्षेत्रामध्ये आहे। दुसरी गोष्ट, शिक्षण क्षेत्रामध्ये अंगणवाडीच्या मुलापासून प्राथमिक विद्यार्थी, माध्यमिक विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी यांच्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये रोहितदादांचं खूप मोठं योगदान आहे। आपण अंगणवाडीचं म्हणत असाल तर अंगणवाडीच्या सेविका, मदतनीस यांना ट्रेनिंग देऊन अंगणवाडीत जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवता येईल त्याचं काम त्यांनी केलं। अंगणवाडी इमारती बांधल्या। 1ली ते 4थी या प्राथमिक शिक्षका विद्यार्थ्यांसाठी त्यांनी त्या ठिकाणी प्रत्येक शाळेला एक TV सेट दिला आणि त्यामधून त्यांना वैज्ञानिक क्षेत्रातील किंवा संगणकीकरण कशा पद्धतीचं त्या क्षेत्रातील ज्ञान देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। प्राथमिक शिक्षक विद्यार्थ्यांना पॅड असतील, पेन असतील, कंपास असतील, वह्या असतील, तारंगानं दाखवण्याचं त्या ठिकाणी प्रयोग असतील, हे प्रयोग केलेले। माध्यमिक 5वी ते 7वीच्या ज्या विद्यार्थी 3 किलोमीटर अंतरावरून वाड्या वस्त्यावरून शाळेत येतात, या विद्यार्थ्यांसाठी रोहितदादांनी जवळजवळ 14,000 सायकलीचं वाटप या जामखेड आणि कर्जत तालुक्यामध्ये केलेले। हे वाटप करीत असताना हे विद्यार्थ्यांचे पालक कुठल्या पक्षाचे आहेत, कुठल्या जातीचे आहेत, कुठल्या धर्माचे आहेत, कुठल्या विचाराचे आहेत, हा विचार न करता किंवा हा मनात कुठलाही हेतू न ठेवता केवळ ते विद्यार्थी त्यांची सोय झाली पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी न्याय दिला। 14,000 सायकली वाटली। अजूनही येणाऱ्या काळामध्ये एक
किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुलांसाठी दादा भविष्यात एवढ्याच सायकली वाटणार आहेत। एकही आमच्या वाडी वस्तारचा विद्यार्थी सायकलीपासून त्या ठिकाणी वंचित राहिला नाही पाहिजे। त्याचबरोबर या जामखेड आणि कर्जत तालुक्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे जेवढे हायस्कूल आहेत त्या हायस्कूलांना मुलींसाठी शौचालय वॉशरूम नव्हते, तर त्या प्रत्येक ठिकाणी जवळजवळ 30 ते 35 40 लाखापर्यंत त्या ठिकाणी शौचालय दादांनी मंजूर केले। आज ते शौचालय तयार झाली, जे आमच्या विद्यार्थिनींची कुचंबना व्हायची मुलींची, त्या पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांनी लक्ष दिलं। त्याचबरोबर शिक्षकांचेही ट्रेनिंग या ठिकाणी दादांनी केली। हे जर आपलं या कर्जत आणि जामखेड तालुक्यातील भावी पिढी जर घडवायची असेल तर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण चांगल्या पद्धतीचे मिळालं पाहिजे, हा शुद्ध हेतू दादांकडे आहे। त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रामध्ये जर बोलायचं झालं तर या जामखेड तालुक्यातील वाड्या वस्त्यावर दर 15 दिवसाला फिरता दवाखाना, डॉक्टर्स लोक आणि औषधं त्या ठिकाणी दादांनी या तालुक्यातील दोन्ही तालुक्यातील रुग्णांची सेवा केली। 5 वर्षामध्ये 8 ॲम्ब्युलन्स सातत्याने जवळजवळ 60 ते 70 हजार रुग्णांवर या फिरत्या दवाखान्यातून त्या ठिकाणी उपचार केलेले आहेत। त्याचबरोबर कोरोना काळामध्ये दादांनी आपल्या दोन्ही तालुक्यात चांगलं असं काम केलेलं आहे। कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन असतील, कोरोना पेशंटसाठी मोठमोठे सेंटर त्या ठिकाणी करोना सेंटर उभा राहिले, त्यांना पार नाश्त्यापासून जेवणापर्यंतची सुविधा पुरवली। सकाळी 6 वाजता दादा जामखेडला आणि कर्जतला येऊन त्या ठिकाणी रुग्णांना भेटत होते, रुग्णांना आधार देत होते। लाखो लोकांचे जीव वाचवायचा त्या ठिकाणी दादांनी एक प्रामाणिकपणे पुण्याचं काम केलेलं आहे। त्याचबरोबर जामखेड आणि कर्जत तालुक्यातील वृद्ध लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन असतील, मोतीबिंदूचे असतील, काचबिंदूचे असतील, कॅन्सरसारखे दुर्धर रोग असतील, यांचे ऑपरेशन दादाच्या माध्यमातून झालेले आहेत। त्याचबरोबर आमच्या महिलांचे एक दुर्धर त्यांचे जे आजार आहेत त्यांच्या तपासण्या करून त्याचेही ऑपरेशन दादांनी केले। त्याचबरोबर काही लोक खाजगी दवाखान्यात जातात, त्यांचे 10-10, 15-15 लाख रुपये बिलं होतात, त्या ठिकाणी दादांनी बिलं कमी करण्याचा, काहींना रोख मदत देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर कायमस्वरूपी आरोग्याची व्यवस्था व्हावी म्हणून दादांनी या मतदारसंघामध्ये मिरजगाव, कर्जत आणि जामखेड या 3 तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयाच्या त्या ठिकाणी परवानगी आणून आज जामखेडचं जवळजवळ 150 कोटीचं उपजिल्हा रुग्णालयाचे इमारतीचं काम अंतिम टप्प्यात आहे। 4 मजली इमारत आहे। खालून जर ॲम्ब्युलन्स निघाली तर 4थ्या मजल्यावर ते ॲम्ब्युलन्स रुग्णाला घेऊन जाणार आहे। 100 खाटाचं हे त्या ठिकाणी हॉस्पिटल होत आहे। आणि हे करत असताना जामखेड तालुक्यातील कुठलाही रुग्ण इथून पुढच्या काळात मुंबई आला, पुण्याला, नगरला जाण्याची आवश्यकता नाही। म्हणजे आमच्या गोरगरीब रुग्णांचे लाखो रुपये त्या ठिकाणी वाचणार आहेत। आम्ही जर पूर्वीचा सरकारी दवाखाना बघितला तर तो ब्रिटिश काळापासून पडका दवाखाना होता। या ठिकाणी औषध उपचार मिळत नव्हते, डॉक्टर लोक हजर राहत नव्हते। कुठलाही पेशंट गेला की त्याला नगर सिव्हिलला रेफर करायचं, साधा ॲक्सिडेंट झाला तरी त्याला प्रथमोपचारसुद्धा या सरकारी दवाखान्यात मिळत नव्हता। आता येणाऱ्या 6 महिन्याच्या आत हे काम कंप्लीट होऊन हा दवाखाना लोकांच्या सेवेसाठी रुजू होणार आहे। अशीच परिस्थिती मिरजगावला आहे, अशीच परिस्थिती कर्जतला आहे। त्या ठिकाणी ही आरोग्याची व्यवस्था, आरोग्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं। त्याचबरोबर या जामखेड तालुक्यातील आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, जामखेड तालुक्यामधील पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं जन्मस्थान चोंडी आहे। या चोंडीमध्ये दादांनी त्यांच्या कारकिर्दीत जवळजवळ 8 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आणला, ती विकास कामं चालू आहेत। सीतारामगड, ते सीतारामगड खर्डा आणि खर्डा परिसरातील लोकांचा आध्यात्मिक दृष्ट्या जे देवस्थान आहे त्या सीतारामगडाचं संवर्धन करण्यासाठी, विकास करण्यासाठी 4 कोटी रुपये दादांनी शासनाकडून मंजूर करून आणले, त्याचीही कामं आज चालू आहेत। गीतेबाबा, जे गीतेबाबा संत भगवान बाबांचे गुरु होते, त्या गीतेबाबांचं समाधी खर्ड्याला होती, बरेच अंशी समाधी दुर्लक्षित होती, ती दादा आमदार झाल्यानंतर जवळजवळ गीतेबाबाच्या त्या परिसरासाठी पदर दादांनी जवळजवळ 1 ते 1.5 कोटी रुपये खर्च केला आणि आज 4 ते 5 कोटी रुपये शासनाकडून आणून त्या परिसराचं त्या ठिकाणी सुशोभीकरण, संवर्धन चालू आहे। खर्ड्या किल्ल्यासाठी जवळजवळ 6 ते 7 कोटी रुपये दादांनी आणली। खर्ड्या किल्ल्यात मराठ्यांची शेवटची लढाई झाली आणि शेवटची लढाई मराठशाहीने त्या ठिकाणी जिंकली आणि त्या खर्ड्याचं त्या ठिकाणी जतन किल्ल्याचं व्हावं यासाठी खर्ड्याला त्या ठिकाणी आज 7 कोटीची कामं चालू आहेत। याचबरोबर कर्जत तालुक्यातील गोदड महाराजांचं मंदिर असू, जामखेड तालुक्यातील नंदादेवी, जवळेश्वर महाराज, नान्नज येथील आरणगाव येथील सावता मंदिर, अशी जवळजवळ बरेच देवस्थानांमध्ये कोट्यवधी रुपयाचं त्या ठिकाणी दादांनी या आध्यात्मिक क्षेत्रात काम केले। साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की माळी समाजाच्या आमच्या सर्वांचेच
आराध्य दैवत संत सावता महाराज, संत सावता महाराजांचं जे जन्मस्थान आहे आरण, हे बहुतांशी लोकांना, इवन माळी समाजाच्या लोकांनाही माहीत नव्हतं. बरेच लोक त्या ठिकाणी गेले नव्हते. त्या ठिकाणी आरणला दादांनी जवळजवळ 5 कोटी रुपयाची विकासाची कामं केली आणि आमच्या समाजातील प्रत्येक वर्गाला, महिला असतील, तरुण असतील, वृद्ध असतील, या माळी समाजातील लोकांना, इतर समाजातील लोकांना आरणला नेऊन सावता महाराजाचं त्या ठिकाणी आरण या तीर्थक्षेत्रामध्ये नेऊन विकास कामं दाखवली. आरणचे महाराज वशेकर महाराज जे सावता महाराजांचे 14वे वंशज आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या बाबतीतही दादांनी जवळजवळ त्यांना 15 ते 20 लाख रुपयाची एक गाडी भेट देऊन त्यांना सावता महाराजाचे विचार महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी मदत केलेली आहे. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी राम शिंदेंच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जामखेड आणि कर्जत तालुक्यातील कायदा सुव्यवस्था अत्यंत बिघडली होती. जामखेड तालुक्यातील जर बोलायचं ठरलं तर जामखेड तालुक्यामध्ये चौकात गोळीबार व्हायचे, कुणी कुणाला खंडणी मागत होतं. सावकारक्यामध्ये जवळजवळ शेकडो लोकांनी या ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली केवळ सावकाराच्या पैशामुळे. हा तालुका जिरायती तालुका. हे शेतकरी कामगार आमच्या तालुक्यातील ऊसतोड कामगार ज्यादा आहेत आणि हे ऊसतोड कामगार स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी त्या ठिकाणी काही लोकांकडून जर व्याजाने 20-20% व्याज या जामखेड तालुक्यातील सावकार घेतात आणि त्यासाठी वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात मारहाण करणे, त्या ठिकाणी लोकांना ओलीस ठेवणे, लोकांना बांधून ठेवणे आणि त्यांच्याकडून वसुली करणे. जामखेड तालुक्यातील कितीतरी व्यापारी असे काही बोलत नाहीत. व्यापाऱ्यांकडून खंडणी, काही मध्यंतरी तर व्यापाऱ्याला दुकानातून बाहेर आणून त्या ठिकाणी मारहाण केली खंडणीसाठी. जामखेड तालुक्यात असे कित्येक बाहेरचे राजस्थानी लोक पोट भरायला आले, त्यांच्या महिलावर त्या ठिकाणी हात टाकल्यामुळे ही लोक निघून गेली. जामखेड तालुक्यातील कॉलेज असतील, आमच्या शाळा असतील, इथे येणाऱ्या मुलींना डिस्टर्ब करणे अशा पद्धतीचं वातावरण होतं. परंतु 5 वर्षात, मी असं म्हणत नाही 100% गुन्हेगारी त्या ठिकाणी संपली, पण 5 वर्षामध्ये या गुन्हेगारीवर जरब बसली. कारण रोहितदादाचं प्रशासनावर पकड असल्यामुळं जवळजवळ 70% गुन्हेगारी आज संपलेली आहे. राहिली 30%, ती बी येणाऱ्या काळात रोहितदादा मंत्री झाल्यावर या ठिकाणी तीही गुन्हेगारी संपून जाणार आहे आणि भयमुक्त आणि जी कायदा सुव्यवस्था जी जामखेड तालुक्यातील ढासळलेली, कर्जत आणि जामखेड तालुक्यातील, ती पूर्णपणे या ठिकाणी नेसताना चांगल्या पद्धतीची होईल असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. कृषी क्षेत्रामध्ये रोहितदादांचा, त्या ठिकाणी रोहितदादांचे वडील राजेंद्रदादा पवार हे कृषीरत्न आहे, कृषीभूषण पुरस्कार महाराष्ट्र शासनानं त्यांना मिळालेला आहे. त्यांचं KVK कर्जतला आहे. त्यांनी उडीद असेल, तूर असेल, कांदा असेल, या पिकांसाठी नवीन बियाणं आणलं आणि त्या बियाणाचा परिणाम म्हणून या ठिकाणी जामखेड आणि कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचं उडदाचं, तुरीचं, कांद्याचं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पीक वाढलेले. ते मार्गदर्शन करतात. आता विरोधक अपप्रचार करतात की हे फिरून काय करतात, शेतकऱ्याला काय मदत करतात, शेतकऱ्याला ते हे मदत करतात की नवीन वाण कुठले, कशा पद्धतीने आपण त्याला खत पाणी किंवा होणाऱ्या रोगावर कसं नियंत्रण ठेवायचं ह्याचं मार्गदर्शन KVK मार्फत राजेंद्रदादा करतात. ते पण वाड्या वास्त्यावर जाऊन करतात. रोहितदादाची आई सुनंदाताई पवार ह्या महिलांमध्ये जाऊन, महिला बचत गट असतील, जवळजवळ 29 ते 30 कोटी रुपये त्यांनी नॅशनलाइज बँकेकडून आमच्या महिलांसाठी मिळवून दिलेले. एक महिलांमध्ये डेअरिंग निर्माण केलेली. म्हणजे एक मत दिलं 19ला तर 3 त्या ठिकाणी सेवेकरी जामखेड तालुक्याची, या ठिकाणी कर्जत तालुक्याची सेवा करीतात. तुम्हाला याच्या पुढचं जर बोलायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी जो प्रश्न आहे की MIDCचा 2009 पासून राम शिंदे पहिल्यांदा उभा राहिले त्यावेळेस राम शिंदेंनी MIDC आणि कुकडीच्या पाण्यावर हे 2 मुद्दे हायलाईट करून या ठिकाणी निवडणुका लढवल्या. 2 वेळेस निवडणुका लढवल्या, पण दोन्ही वेळेस ना कुकडीचा पाण्याचा विषय मार्गी लागला ना MIDCचा विषय मारला. 1997 साली या जामखेड शहरामध्ये 50 एकर जमीन तेली समाजाची शासनाने एक्वायर करून MIDC स्थापन केली. त्याचा नारळ नामदार गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यांच्या हाताने फोडला होता. परंतु आज त्या ठिकाणी साधं वेल्डिंगचा शॉप किंवा टायर रिमोल्डिंगचा शॉप, त्या ठिकाणी काही ना गोळ्या बिस्किटचं एखादं कारखाना, काहीही झालेलं नाही. आज ती पडीक जमीन जशीची तशी पडली. या 10 वर्षात राम शिंदे साहेबांनी या ठिकाणी काडीचाही त्या MIDCत एखादा प्रोजेक्ट आणण्याचा प्रयत्न केला नाही, किंवा माझं ह्याच्या पुढचं म्हणणं आहे की त्यांची ती कॅपॅसिटीच नाही. आणि मग आता MIDCचा या ठिकाणी बोबाटा करत आहेत. दादानी MIDC मंजूर करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केला. पाटेगाव खंडाळा हा जो परिसर आहे, या ठिकाणी 1200 एकर जमीन जी कर्जत आणि जामखेड तालुक्याची मध्यभागी आहे, कर्जतला जवळ आहे, जामखेड तालुक्याला त्या ठिकाणी जवळ आहे, या ठिकाणी MIDCच्या सर्व प्रोसेस त्यांनी कंप्लीट केली.
फक्त राजकीय द्वेषापोटी रोहित दादा पवार यांना त्या ठिकाणी श्रेय जाऊ नये आणि निवडणुकीला त्यांना त्रास व्हावा या हेतूने उद्योग मंत्र्याची सही रोखली गेली आणि ती आज MIDC पेंडिंग आहे. का पेंडिंग आहे तर केवळ रोहित दादाला त्या ठिकाणी क्षेत्र हे जाऊ नये म्हणजे श्रेय जाऊ नये. आणि दुसरी कुठं त्यांनी MIDC मंजूर केली कुंबळी पाटेगाव. मला जामखेड कर्जत तालुक्यातील सर्वसाधारण माणसाला हा प्रश्न विचारायचा, युवकांना विचारायचा, शेतकऱ्याला विचारायचा आहे, सुशिक्षित लोकांना विचारायचा आहे की MIDC मध्ये कारखाने कोण आणू शकतात? रोहित दादा पवार आणू शकतात का राम शिंदे आणू शकतात? राम शिंदेंना MIDC किंवा उद्योगधंद्यामध्ये या ठिकाणी कारखाने आणायचे होते, 10 वर्षात राम शिंदेंनी का आणले नाही? केवळ हा विषय रोहित पवारांनी हाताशी घेतल्यामुळे राम शिंदेंनी त्याला खोडा घालायचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, हा माझा स्पष्ट आरोप आहे. जामखेड तालुक्यात आणि कर्जत तालुक्यात जर पाहिलं तर आज शासकीय इमारत सगळ्या सुशोषित झालेल्या आहेत. जामखेडमध्ये पंचायत समितीची इमारत असेल, त्या ठिकाणी त्याची पंचायत समिती क्वार्टर असेल, 82ची इमारत असेल, सरकारी दवाखाना 150 कोटीचा चालू आहे, त्या ठिकाणी महसूलच्या कर्मचाऱ्याचं निवासस्थान असतील, नगर परिषद इमारत असेल, नाना नानी पार्क असेल, सभागृह असेल, नागेश मंदिराकडे जाणारा रस्त्याचं काम असेल किंवा पुलाची कामं असतील, आमच्या तपनेश्वरकडे जाणारा नदीचा विंचर नदीचा कड असेल, एकदम सुशोभित पुण्या शहरासारखं या ठिकाणी वातावरण तयार झालेलं आहे. आणि त्यामुळं आज जामखेडच्या शहरामध्ये जमिनीची जागाची सुद्धा व्हॅल्युएशन वाढलेली, जामखेडचं स्टँडर्ड वाढले. माझं तर स्पष्ट मत आहे की रोहितदादा पवारांमुळं जामखेड आणि कर्जत या विधानसभा क्षेत्राचं आज महाराष्ट्रामध्ये सन्मानपूर्वक त्या ठिकाणी नाव घेतलं जातं. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. येणाऱ्या काळातही रोहितदादा चांगलं काम करून अजून कर्जत जामखेडचं नाव त्या ठिकाणी मोठं करणार आहेत. शेतकऱ्याच्या प्रश्न मगाच मी सांगितलं की आमचा तालुका आज जिरायती भाग आहे. कुकडीच्या पाण्यावर या ठिकाणी सातत्याने निवडणुका लढवल्या जातात, पण कुकडीचं पाणी कसं आणायचं ह्याचा खरा जर प्लॅन आज रोहितदादांनी त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. सरकार जर गेलं नसतं तर कुकडीचं पाणी आज जामखेड तालुक्यात कॅनल खोदायचं काम त्या ठिकाणी झालं असतं. पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, येणाऱ्या 23 तारखेला या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. त्यात रोहितदादा एका मोठ्या खात्याचे मंत्री होणार आहेत आणि ते कुकडीचं पाणी रोहितदादाने आम्हाला खाजगीत सांगितलंय की 50,000 कोटी रुपये जरी खर्च आला तर मी शासनाला तरतूद करायला लावील आणि कर्जत तालुक्यातील राहिलेली गावांनी जामखेड तालुका संपूर्ण तालुका या ठिकाणी मी कुकडीचं पाणी आणणार आहे. आमच्या जामखेड तालुक्यातील ऊस शेतकरी सातत्याने मागच्या काळात हैराण झाला होता. प्रचंड कष्ट करून 12 महिने ऊस सांभाळायचा आणि 2,000 आणि 2100-2200 रुपयाला तो ऊस कारखान्याला द्यायचा आणि पैसे घेताना अक्षरशः भीक मागितल्यासारखं त्या कारखान्यापुढे जाऊन उभं राहायचं. दादानी श्रीराम साखर कारखाना या ठिकाणी घेऊन आज हळगावमध्ये हा कारखाना चालू आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्याला 2,900 रुपये 2900 रुपये भाव दिला आणि 2100 रुपये 2 वर्षापूर्वी शेतकऱ्याला मिळाला. आज 800 रुपये फरकाने टनामागं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायदा झाला. जो लहान शेतकरी त्याला 50 टन ऊस जर निघाला तर 800 रुपयाप्रमाणे त्याला 40,000चा फायदा झाला आणि जो मोठा शेतकरी 500 टनावाला त्याला 4 लाख रुपयाचा फायदा झाला. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, हा कारखान्याचं विस्तारीकरण भविष्य काळामध्ये रोहितदादा करणार आहेत आणि जामखेड तालुक्यातील हा श्रीराम कारखाना महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त भाव त्या ठिकाणी देणारा कारखाना होणार आहे. आमच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला इथून पुढं ऊस जाण्याची अजिबात काळजी राहिलेली नाही आणि या ऊसाच्या बाबतीत दादा कधीही राजकारण करत नाही. आरोग्य, शिक्षण, पाणी आणि कृषी या क्षेत्रामध्ये राजकीय त्या ठिकाणी राजकारण या ठिकाणी रोहितदादा करणार नाही. राहिला राजकीय विषय शेवटचा, हे मी आतापर्यंत तुम्हाला रोहितदादाने कामं केली, रोहितदादाला का मतदान करायचं हे सांगितलं. राजकीय विषय गेल्या 1-2 महिन्यापासून भारतीय जनता पार्टीला रोहितदादाच्यावर काय टीका टिप्पणी करायला विशेष राहिलेला नाही किंवा रोहितदादावर काय टीका करायची. रोहितदादा भ्रष्टाचाराची टीका करावं तर रोहितदादाच्या भ्रष्टाचारावर एकही टिपका त्या ठिकाणी नाही. ईडीची चौकशी होऊन मी दादाला क्लीन चिट मिळाली. दादाचे कार्यकर्ते ना 2 नंबरवाले, दादानी या ठिकाणी 2 नंबरवाल्याला अजिबात थारा दिला नाही. दादानी मी नेहमी सांगतो की मधले मुकादम लोक बंद करून थेट जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग दादावर काय टीका करायची? भूमिपुत्र दादा बाहेरचे. अरे 2019ला या जामखेड आणि कर्जत तालुक्यातील लोकांनी या दादा हे जामखेड तालुक्यातलेच भूमिपुत्र आहेत म्हणूनच मतदान केले आणि 5 वर्षामध्ये दादाने जी विकास कामं केली त्याच्यातून दादावर भूमिपुत्र म्हणून या ठिकाणी या जामखेड कर्जत तालुक्यात शिक्कामोर्तब केले. जामखेड तालुक्यातील संकटाच्या काळात दादा मुलगा म्हणून दादांनी काम केलेले
या ठिकाणी दादानी भाऊ म्हणून काम केलेलं आहे, दादानी या ठिकाणी लहान मुलांचं पालक म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे खरे पुत्र रोहित दादा. राहिला राजकीय विषय, भारतीय जनता पार्टीचं मी उत्तर या भूमिपुत्राबद्दल देतो. गुजरातचे मोदी UP-मध्ये भारतीय जनता पार्टी उभा करतात, ते त्यांना चालतं. कोल्हापूर ते चंपा म्हणजे चंद्रकांत पाटील पुण्यात उभा राहतात, ते त्यांना चालतं. उत्तरचे विखे दक्षिणमध्ये त्या ठिकाणी गेल्या वर्षी खासदार झाले, यंदा त्यांना तिकीट दिलं. दक्षिणचे लोखंडे साहेब उत्तरमध्ये चालतात. सांगलीचे पडळकर बारामध्ये चालतात. आजही पडळकर जत तालुक्यात उभा आहे, त्यांचा तो तालुका नाही. बीडचा सातपुते आष्टीचा याला भारतीय जनता पार्टीने सोलापूर माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदार केलं. म्हणजे भूमिपुत्र आणि उपरा हा विषयच नाही. आणि तसं जर पाहिलं तर आम्हाला चोंडीचेच रहिवासी सांगतात, राम शिंदे साहेबांचे भावकीतले लोक सांगतात की हे घर आमच्या इथलं नाही, हे घर येडशिवून त्या ठिकाणी आमच्याकडे आलेलं आहे, हेच घर उचललं आहे, अशा पद्धतीने सांगतात. परंतु आम्हाला त्याच्यात खोलात जायचं नाही. या ठिकाणी निवडणूक विकासावर झाली पाहिजे आणि जामखेड कर्जत तालुक्या विधानसभेचा खरा विकासपुत्र जर असेल तर रोहितदादा पवार आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी अशा शेवटचा आता दुसरी गोष्ट अशा पद्धतीने कर्जत जामखेडमध्ये सांगितलं जाते सगळे पुढारी राम शिंदेकडे गेले. पुढारी जरी राम शिंदेकडे गेले असले तरी सर्वसामान्य जनता मतदार हा रोहितदादा सोबत आहे. मी तर नेहमी सांगतो ही पुढारी मुकादम आहेत. मुकादम हे मुकादम काय करतात, ऊसतोडीवालेचे कामगाराची मुकादम असतात, कारखान्याची उचल घेतात आणि त्या ठिकाणी कोयत्याची अत्यंत पिळवणूक करतात. काही काही मुकादम तर लय खोटे, एका कारखान्याची उचल घ्यायची, दुसऱ्या कारखान्याची उचल घ्यायची आणि तिसरीकडे त्या ठिकाणी कोयते पोचायचे. परंतु रोहितदादांनी हे मुकादम की बंद केली आणि थेट लोकांना त्या ठिकाणी संपर्क साधला, त्यांना संधी दिली, त्यांच्या सेवेत राहिले. म्हणून हे मुकादम लोक चिडले. या मुकादम लोकांनी संघटना केली. कर्जतले 4-5 मुकादम आहे, जामखेडचे 2-3 आहेत आणि ते म्हणले आता ह्याच्याकडे राहायचं नाही, हा काय आपल्याला उचली देत नाही, म्हणून नवीन गाडी बघायचा. पण ते आता नवीन गाड्यांनी ह्यांना नादी लावलं, ह्यांना काय उचल दिलं नाही, ह्यांना थोडी थोडी टोकन दिली. आता उचल फिचल काय नाही, त्या नवीन गाड्याने उलट स्वतःचाच अकाउंट नंबर जाहीर केला आणि मलाच मदत करा म्हणला की जेणेकरून या मुकादम लोकांनी त्रास देऊ नये. म्हणजे मुकादम लोक कालही अडचणीत होते, आजही उद्या भविष्यात बी राहणार. आणि मुकादम लोकांवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. हे आज मी कालपासून क्लिपा बघत होतो, जाणीवपूर्वक व्हिडिओ क्लिपा काढल्या त्यांनी टाकून दिल्यात. रोहितदादा कसा त्रास दिला, अरे तुम्हाला वैयक्तिक त्रास दिला हे तुम्ही जनतेसमोर सांगून त्याचा काय उपयोग आहे? आम्हाला मान सन्मान दिला नाही. तुम्ही लोकांच्या सेवेत राहा. जो लोकांच्या सेवेत राहतो, रोहितदादांनी सर्वसामान्य लोकांना मान सन्मान दिला आहे. कुणाला मान सन्मान दिला का मला माहीत नाही. काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी क्लिपा तयार करून काही पण खोटं नाटक. मग 4 वर्ष रोहितदादाबद्दल तुम्ही का बोल नाहीत? आज ऐन वेळेला विधानसभेच्या प्रचारात तुम्हाला रोहितदादा त्या ठिकाणी काही का वाईट वाटतो? काही पुढारी तर दर इलेक्शनला वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करतात. तरी एका इलेक्शनला म्हणते हे चांगला हे वाईट, दुसरी इलेक्शन आले की म्हणते हा वाईट हे चांगला आहे, तिसरी इलेक्शन आले की म्हणते हा वाईट. तुमच्यावर विश्वास ठेवायला जनता त्या ठिकाणी विश्वास ठेवणार नाही. येणाऱ्या 20 तारखेला आम्हाला खात्री आहे, चांदा ते बांधा जसं आपण म्हणतो तसं खेड ते जातेगाव या विधानसभा क्षेत्रामध्ये रोहितदादाची पूर्णपणे हवा आहे. रोहितदादा ह्या मतदाराच्या हृदयात आहे. 20 तारखेला मतदार रोहितदादाच्या अनुक्रम 3 जो नंबर आहे त्याच्या पुढे तुतारी वाजवणारा जो माणूस आहे, त्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढील बटन दाबून रोहितदादाला किमान 1 लाखाच्या फरकाने त्या ठिकाणी निवडून देणार आहे. 2019 तारखेला रोहितदादाला या जनतेने आमदार म्हणून निवडून दिलं. 2024ला लोक आज जामखेड कर्जतचा मतदार रोहितदादाला नामदार म्हणून मतदान करणार आहे आणि भविष्यात हे कर्जत जामखेडचा प्रतिनिधी 2029ला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार आहे. या महाराष्ट्रातील समाजकारण, राजकारण आणि विकास हा कर्जत जामखेडमधून हलणार आहे हे तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. आणि कर्जत जामखेड तालुक्यातील सर्व मतदार बंधूंना मी हात जोडून विनंती करतो, आपण या विकासामध्ये सहभागी व्हा, या पुण्याच्या कामात आपण सहभाग घ्या आणि येणाऱ्या 20 तारखेला रोहितदादाच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढील बटन दाबून प्रचंड मताधिकांनी त्या ठिकाणी रोहितदादाला निवडून द्या, एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, रामकृष्ण हरी रोहितदादा घरोघरी.